संजय शिरसाडांनी मुलाच्या नावे 10 एकर जागा कमी किमतीमध्ये घेतली असा आरोप एमआयएमच्या जलील यांनी केलेला आहे। 12,000 स्क्वेअर फूट दर असलेला प्लॉट फक्त 4,800 प्रति स्क्वेअर फूट या भावानं त्यानं घेतला असा आरोप जलील यांनी केलेला आहे। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी संजय शिरसाटवर अनेक आरोप केले। संजय शिरसाट यांनी शहाजहाँपूरमध्ये 34 गट नंबर आहे त्या ठिकाणी जमीन घेतली, तसेच त्या शहाजहाँपूर परिसरामध्ये त्यांनी एक हॉटेलसाठी जागा घेतली आणि त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे। तसेच त्या ठिकाणी अवैध मुरुम उपसून त्या ठिकाणी ती भरती करण्यात येत आहे। तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ठिकाणी आता मी उभा आहे आपण ही जागा बघत आहात, या ठिकाणी जेसीबीने काम चालू आहे। हा भूखंड जाबिंदार नावाच्या व्यक्तीचा होता आणि हा भूखंड संजय शिरसाट यांनी 5,83,000 रुपयात विकत घेतला आणि हा भूखंड त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट आणि पत्नी विजया शिरसाट यांच्या नावावर घेतलेला आहे आणि असे कोट्यावधी रुपयाची जमीन संजय शिरसाट यांनी विकत घेतली असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। आणि या आरोपाबाबत इम्तियाज जलील मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहेत किंवा राज्यपालाला पत्र लिहिणार आहेत, परंतु जर याची चौकशी झाली नाही, चौकशी समिती नेमली पाहिजे आणि चौकशी झाली नाही तर आपण ईडीकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे। कॅमेरामन अमित ताडेसह संजय सरदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।